बीडच्या परळीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेमध्ये स्ट्रॉंग रूमची पाहणी करण्यासाठी गेले होते। त्यावेळेला नगर परिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुखांनी केला। गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव घातला। जवळपास 12 तास आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला। उमरगा नगरपालिका निवडणुकीमध्ये सत्ताधारी शिवसेनेसोबत युती केल्यानं धाराशिव युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरेंचा पक्षातून त्यांना हकालपट्टी करण्यात आली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका ठेवत पक्षश्रेष्ठींनी ही कारवाई केली। मुंबई महापालिकेकडून दुबार मतदार ओळखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। दुबार मतदारांच्या फोटो पडताळणीला पालिकेकडून प्राधान्य दिलं जाणार आहे। पालिकेकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकीचा टप्पा मार्गी लावल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावली आहे। यामध्ये प्रामुख्यानं मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। शीतल तेजवानी अटकेनंतर मुंडवा जमीन प्रकरणी अमेरिया कंपनीची आज सुनावणी होणार आहे। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेरिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस पाठवण्यात आली होती। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीच्या अटकेपूर्वी पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटलांची 1 डिसेंबरला पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती समोर आली। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं ही चौकशी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना 9 डिसेंबरला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता आणि त्याविषयी आरोपही केले होते। नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल 13,000 हरकती प्राप्त झाल्या। सर्वाधिक 663 हरकती लक्ष्मीनगर झोनमधील आहेत। यामध्ये दुबार नावं, चुकीची नावं आणि दुसऱ्या प्रभागात नावं गेल्याच्या हरकतींचा समावेश आहे। मतदारांच्या पळवापळवीबरोबरच महाराष्ट्रामध्ये उमेदवारांची देखील पळवापळवी सुरू आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला। निवडणुकी याद्यांचा घोटाळा देशभरात कुठे नाही, कोण घोटाळा करतंय, यामागचा काय उद्देश आहे, काही कळायला मार्ग नाही असं आव्हाडांनी म्हटलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली आहे। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ही निवड जाहीर केली। शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दत्त जयंती उत्सवाला सुरुवात झाली आहे। संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। सायंकाळी होणाऱ्या दत्त जन्म सोहळ्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं पालख्या घेऊन शिर्डीत दाखल झाले। दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांनी गर्दी केली। अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि गुजरातमधून भाविक दर्शनासाठी आले। कोल्हापूरच्या नरसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय। लाखो भाविकांनी नरसिंहवाडीमध्ये गर्दी केली। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेले हे मंदिर गर्दीनं फुलून गेलं। भंडारा जिल्ह्यामध्ये आधारभूत किमतीमध्ये धान विक्रीसाठी नोंदणी करण्याची मुदत ही 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। पंढरपुरातील गोपाळपूर रोडवरील वैकुंठ स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे। स्मशानभूमीमध्ये मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे। त्यामुळे पत्रा, शेड आणि इतर परिसराची ही दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली। जुन्नर तालुक्यातील खोडद इथं असणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाला बाधा निर्माण होत असल्यानं रेल्वे मंत्रालयानं पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा प्रस्तावित लोहमार्ग रद्द केलाय। खासदार अमोल कोल्हेंनी संसदेमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही माहिती दिली।
मालेगाव नगरपालिकेनं शहरातील भटक्या मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या 2 दिवसांमध्ये महापालिकेकडून 65 भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण करण्यात आलंय. शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील LG फियाट कंपनीच्या परिसरामध्ये बाबर असलेला बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याला जेरबंद केल्यानं कंपनीच्या कामगारांनी वन विभागाचे आभार मानले. निफाडच्या देवगाव भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानं ग्रामस्थांना दिलासा मिळाला. जळगावमधल्या चोपडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांद्याला बाजारभाव मिळत नसल्यानं हवालदिल झाले. अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान झाल्यानं शेतकरी आधीच आर्थिक संकटात असताना आता कांद्यालाही चांगला दर मिळत नसल्यानं हे शेतकरी निराश झाले. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची प्रारूप मतदार यादी निवडणूक विभागानं प्रसिद्ध केली आहे. 2,40,449 पदवीधर मतदारांनी नव्यानं मतदान नोंदणी केली. नाशिकमध्ये तापमानाचा पारा घसरलेला आहे, त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. तर निफाडमध्ये 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमधील श्री साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधल्या 133 विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावं लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठामध्ये न भरल्यानं विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेलं नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडलाय. अकोल्यातील हिबरखेड इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ऑपरेशन थिएटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांना मांसाचे तुकडे आढळले. यावरून आरोग्य केंद्रामध्ये अवैध गर्भपात होत असल्याचा संशय मिटकरींनी व्यक्त केला. तर या प्रकरणी आरोग्य अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधत आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी मिटकरींनी केली. रात्रीचे विमान बुधवारी रद्द करण्यात आलं. त्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल झाले. इंडिगोचे गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेळापत्रक विस्कळीत होत आहे. अमरावती मुंबई विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद राहणार आहे. दाट धुक्यामुळे प्राधिकरणानं हा निर्णय घेतला. हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 7 डिसेंबरला नागपूर इथं भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यानिमित्त बोले सो निहाल सत श्री अकाल चा जयघोष करत अकोला इथल्या गुरुद्वारा सिंग सभा इथून भव्य मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ धर्माचे निशाण दाखवून करण्यात आला. रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडला. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतली. अभ्यासकांकडून गणाची माहिती नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला. जळगाव जिल्ह्यासह शहरातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांची मोठ्या प्रमाणामध्ये आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात लक्षणीय घट झाली. त्यामुळे गृहिणींना काहीसा दिलासा मिळालाय. तर कोथिंबीरीची आवक घटलेली आहे. तिचा दर 50 रुपयांवरून थेट 130 रुपये झालाय. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी इथल्या श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. धार्मिक परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची तिथी निश्चित केली आहे. महाराष्ट्रातील 2 महत्त्वाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांना जोडणाऱ्या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या नव्या मार्गाला लवकरच हिरवा कंदील मिळणार आहे. या रेल्वेचा जुना GMRT मार्ग रद्द करण्यात आलाय. आता ही रेल्वे नव्या पुणे चाकण औद्योगिक वसाहती मार्गे अहिल्यानगर, निंबळक, पुणतांबा, पिंपळगाव, साईनगर, शिर्डी, नाशिक या मार्गाने धावणार आहे. मुंबई शहरामध्ये हवा कुठल्या ठिकाणी किती खराब आहे याची अचूक माहिती आता मिळू शकणार आहे. IIT कानपूर आणि पालिकेच्या समन्वयातून मुंबईला लवकरच स्वतंत्र हवा गुणवत्ता निर्देशांक मोजण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मानस असं या उपक्रमाचं नाव आहे. तर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची रिअल टाइम माहिती या माध्यमातून उपलब्ध होईल. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वायू प्रदूषण संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली आहे. 19 रेडी मिक्स कॉन्क्रीट म्हणजेच RMC प्लांट बंद केले.
तसंच इतर काही उद्योगांवर आर्थिक दंड आणि इतर कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या. मुंबईमध्ये तापमानाचा पारा घसरलाय, त्यामुळे नाक, कान आणि घशाच्या तक्रारींनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतीये. बुरशी, संसर्गजन्य साथीचे आजारही वाढत आहेत. नाकातील सर्दी, कानात उतरणे, घशात खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारींनी रुग्णालये भरू लागली. मुंबई विद्यापीठाकडून प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येते. विद्यापीठातील रिक्त पदांसाठी मुंबईतील सर्वात वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या LBS मार्ग आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान वाहतुकीची मोठी समस्या आहे. हा ताण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी LBS मार्ग BKC उड्डाणपूल कनेक्टर बांधला जातोय. या कनेक्टरचं काम 85% पूर्ण झालंय. मुंबईच्या समुद्राला 4 डिसेंबरपासून 7 डिसेंबरपर्यंत सलग 3 दिवस मोठे उधाण येणार आहे. 4.5 मीटर ते 5.03 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मुंबईकर आणि पर्यटकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं आणि पालिका तसंच पोलिसांनी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय. राज्य सरकारनं TET परीक्षा बंधनकारक करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी 5 डिसेंबरला शाळा बंद आंदोलन पुकारलंय. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ, शिक्षक सेना, शिक्षक भारती, मुंबई मराठी अध्यापक संघ यासह राज्यातील बहुतेक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. या संघटना आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. अर्थव्यवस्थेनं तिमाहीमध्ये नोंदवलेला अपेक्षेपेक्षा 8.2% वाढीचा दर आणि भांडवली बाजारामध्ये सेन्सेक्स निफ्टीला नवीन उच्चांकाची चाहूल लागली आहे. असं असतानाच देशाच्या चलनानं मात्र घसरण कायम राखलेली आहे. बुधवारी रुपयानं प्रति डॉलर 90चा स्तरही ओलांडला. मंगळवारच्या तुलनेमध्ये 25 पैशांच्या घसरणीसह रुपया हा 90.21 या ऐतिहासिक तळाशी बंद झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येनं अनुयायी येण्याची शक्यता आहे. अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिकेनं चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध केल्या. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबरला देशभरातील लाखो अनुयायी मुंबईतील दादर इथल्या चैत्यभूमीला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. चैत्यभूमीला येणाऱ्यांमध्ये लाखो अनुयायी हे बाहेरून वाहनानं मुंबईत येतात. या अनुयायांच्या वाहनांचा टोल माफ करावा अशी मागणी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली. राज्यातील घाऊक बाजारपेठ बंद करण्याची 5 तारखेला नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर बाजारपेठ 1 दिवसासाठी बंद करत सरकारचं लक्ष वेधलं जाणार आहे.